सगळे दिवे गोळा करून घेतलेले आहेत आणि त्यांच्या आपल्याला वाती काढून घ्यायच्या आहेत. वाती मी एका दिव्यात करत आहे. इथं माझ्याकडे 2 चिनी मातीचे दिवे होते, त्यातील एक मी वापरत आहे. तुम्ही साधा असा मातीचा दिवा वापरला तरी चालेल. चिनी मातीचा दिवा वापरण्याचं कारण काय, हा दिवा आहे ते ह्याच्यात तेल इतकं लागतं आणि वात पण जास्त वेळ टिकत नाही, म्हणून हा दिवा मी घेत आहे. सध्याला डिझाईनचे दिवे आहेत, त्याला मी तुम्हाला नंतर उपयोग काय करायचं ते सांगणार आहे. तुमच्याकडे जास्तीत जास्त खराब जो दिवा असेल तो ह्याच्यासाठी वापरायचा आहे. चिनी मातीच्या दिव्यात मी सगळी वाती काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला तमालपत्र पाहिजे आणि दालचिनी पाहिजे, लवंग पाहिजे, ओवा पाहिजे आणि कापूर पाहिजे आपल्याला इथं, आणि लसणाच्या टलफरं पाहिजेत आपल्याला. आता इथं मी तमालपत्र आहे ते तुम्ही बघू शकता. तमालपत्राचे मी तुकडे तुकडे करून ह्याच्यात टाकलेलं आहे आणि एक कापूरची वडी घेतलेली आहे आणि त्याचा चुरा करून पसरलेला आहे सगळीकडं. त्याच्यानंतर आपल्याला दालचिनीचे तुकडे करून टाकायचे आहेत आणि लवंगाच्या 2-3 लवंगा टाकायच्या आहेत, जेणेकरून त्या लवंगाचा पण आपल्याला वास येईल. आणि ह्याच्यात ओवा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ओवा टाकलेला आहे. त्याच्यानंतर मग परत एकदा कापूर चुरून टाकलेला आहे आणि आता इथं लसणाची टलफरं घेतलेले आहेत आणि याच्यावरनं सुद्धा परत एकदा कापूर चुरून टाकलेला आहे, जेणेकरून आपल्याला धूप ज्यावेळेस करेल त्यावेळेस जाळ चांगला लागेल त्या कापरामुळे. त्याच्यामुळे कापूर टाकायचा आहे आणि वास पण खूप छान येतो आणि घरात प्रसन्न वातावरण तयार होतं कापराच्या वासामुळे. आता इथं दालचिनी आहे, मसाल्याचे जे पदार्थ वापरलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं, तिखटपणाचा वास येत आहे, त्याच्यामुळे सर्दी खोकला पण कमी होतो आणि जे घरात मच्छर डास माशा वगैरे येतात त्या ह्याच्यामुळं निघून जातात. संध्याकाळच्या वेळेला याची धूप करून घरात फिरवली तर कुबट दमट वासही जातो आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी